हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनेल आदिती लाईफस्टाईल. तर चलो, पाडव्या दिवशी काय डबल धमाका होता हे मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि आता तेच त्यासाठीच चाललेलं आहोत. तर पहिला धमाका आहे इकडे माझ्या भावाने घेतलेले छान अशी टाटा पंच कार आणि आम्ही सगळीकडे शोरूमला पोहोचलेलो आहोत. खूप खूप धावपळ होती त्या दिवशी आणि खूप छान दिवस होता आमच्या सगळ्यांच्या लाईफमधला. तर इकडे लॅविश कार आम्ही बाय केलेली आहे माझ्या भावाने. तर चलो, इकडे आम्ही सगळ्याजणी इकडे गाडीची पूजा करून घेतोय आणि इकडे हे व्हिडिओज बनवले होते, व्हिडिओग्राफर आले होते, त्यामुळे इकडे त्याच्यातलाच इकडे शूट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि ह्याचा शूट पण मी शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर मस्त इकडे कार परचेस केलेली आहे पाडव्या दिवशी, पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर टाटा पंच इकडे माझ्या भावाने घेतलेले आहे. मस्त इकडे फॅमिली फोटोज काढले. तर चला, सेकंड धमाका तुमच्याबरोबर शेअर करते की इकडे पुण्यामध्ये आमच्या नंदूबाईंनी छान अशी स्कोडा ही कार, लॅविश कार परचेस केलेली आहे. त्यांनी पण छान असा पाडव्याचा मुहूर्त बघून मस्त अशी तिकडे पण त्यांनी छान छान असे व्हिडिओ केलेले आहेत, व्हिडिओ शूट केलेला आहे. तर खूप सुंदर अशा नवीन लॅविश कार आमच्या फॅमिलीमध्ये ॲड झालेले आहेत आणि त्यात फॅमिली मेंबर झालेले आमच्यात. खूप सुंदर दोन्ही पण गाड्या, दोघांना पण माझ्याकडून मनापासून शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर चलो, हाच धमाका होता. त्यानंतर असं हे तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तर पाडव्यानिमित्त मोठी खरेदी झालेली आहे आमच्या फॅमिलीमध्ये, दोन्ही साईडला मोठ्या नंदूबाईंची आणि माझ्या भावाची. तर चला, संध्याकाळी इकडे नवीन गाडीचं पूजनाची तयारी चालू आहे. इकडे शिरा बनवलेला आहे, इकडे पेढा, साखर आणि इकडे आता पूजेची तयारी चालू आहे. गावामध्ये आता हे सगळं करावं लागतं. तर चला, मम्मी सगळ्या बायकांना सांगून आली होती आणि खूप खूप इकडं गल्लीतील सगळ्या बायका आल्या होत्या, कारण आमची गल्ली खूप मोठी आहे आणि भाऊकी पण खूप मोठी आहे, त्यामुळे सगळ्यांना इकडं बोलावंच लागतं. तर खूप महिला आल्या होत्या, भावाचे सगळे मित्र आले होते, मित्र परिवार. तर चला, इकडे सगळी गाडीची पूजा करत आहे आणि गावामध्ये थोडाफार इकडे बघू शकता मी शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि थोडा अंधारच आहे, म्हणजे थोड्या थोड्या ठिकाणी लाईटचे पोल होते म्हणून आम्ही इकडे गाडीचा लाईट ऑन ठेवला होता. तर चला, खूप छान इकडे गाडीची पूजा आम्ही करून घेत आहोत. तर चला, इकडे गाडीच्या मोठ्या मालकीनबाई म्हणजे माझी मम्मी इकडे गाडीची पूजा करत आहे. ह्या आहे छोट्या मालकीनबाई गाडीच्या, म्हणजे माझी भाऊजय. तर चला, छान अशी भरपूर लोक आली होती, भरपूर म्हणजे गावामध्ये सगळ्यांनाच बोलावं लागतं आणि सगळं हे करावं लागतं, पूजा करावी लागते गाडीची, पर सगळ्यांना पेढे वगैरे द्यावे लागतात. त्यानंतर इकडे आहेर वगैरे पण करावा लागतो. गाडी आणलेली असते. तर इकडे चला, इकडे मम्मीला आम्ही आहेर करत आहोत आता आणि सगळे इकडे आता गाडीचे पेढे साखर खात आहेत. तर खूप छान, मी डायरेक्ट तिकडे माझं इकडे गुढीचं सगळं आवरलं. घरी आल्यानंतर जेवले आणि सगळं घरातील आवरून मी गेलेली आहे गावी. तर इकडे मम्मीला आहेर वगैरे केलेला आहे गाडी आणल्याबद्दल. तर चला, अशा प्रकारे खूप खूप त्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं आधीच्या ब्लॉगमध्ये खूप धावपळ होती. त्याच्यातूनच मी माझा घरचा सण सेलिब्रेट केला आणि गुढी वगैरे उतरून मी गावी गेले. मस्त असे फोटोज काढले छान गाडीसोबत आणि आमच्या पूर्ण म्हणजे फॅमिलीमधली, आमच्या सगळ्यांच्या काकांच्या मध्ये ही आमची पहिली गाडी आहे, फर्स्ट कार आमच्या सगळ्या फॅमिलीमधली. तर चला, इकडे सराने सगळ्या मामाचा तिच्या शूट घेतलेला आहे आणि आता गाडी चाललेली आहे गावातील अंबाबाई मंदिराकडे. तर गावामध्ये कोणी काही आणलं तरी पहिल्यांदा मंदिराकडे घेऊन जावं लागतं. तर इकडे आता मंदिरच्या बाहेर पण बऱ्याच लोकांच्या खरेदी दिसत होत्या, 4 व्हीलर होत्या, 2 व्हीलर होत्या. तर आम्हीही आमची गाडी घेऊन गेलेलो आहोत, सगळ्या आमच्या वहिन्या आणखीन श्री वगैरे आम्ही सगळी गेलेलो आहोत. मंदिरामध्ये बघू शकताय गर्दी नाही, कारण थोडाफार आम्हाला लेट झाला होता, तरी सुद्धा लोक होती त्यांच्या गाड्या घेऊन पूजा करण्यासाठी. तर चला, इकडे मी आमच्या ग्रामदैवत अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे. श्रीनं पण इकडे भावेश्वरी देवीला पेढे ठेवलेले आहेत. मीही इकडे देवीची हळदी कुंकू वाहून नमस्कार करत आहे, कारण देवीचा वर्धापन दिन होता डिसेंबर महिन्यामध्ये, तेव्हा का मला ह्याला जायला जमलं नाही, स्वराची सुट्टी नसल्यामुळे. त्यामुळे आताच मी इकडे देवीला हळदी कुंकू वाहून इकडे नमस्कार करून घेत आहे. ही आहे आमची गावाची ग्रामदैवत अंबाबाई देवी, ही जुनी अंबाबाई आहे. तर इकडे मी नमस्कार करून घेत आहे. तर चला, असं गावामध्ये गेल्यानंतर, तिकडे पण गेल्यानंतर खूप धावपळ चालू होती, सगळं वेळेतच करत होतं, कारण गावाकडची लोक खूप लवकर झोपतात आणि त्यामुळे हे आम्हाला मंदिराकडे पण गाडी पुजायला न्यायची होती. तर चला, भावेश्वरी देवी ग्रामदैवत
इकडे देवीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करून घेते. आणि आता ह्या वेळेला खूप छान दर्शन मिळालं. मंदिरामध्ये काही गर्दी नव्हती, कारण वर्धापन दिन जेव्हा असतो तेव्हा खूप गर्दी असते, भरपूर छान छान कार्यक्रम असतात. पण ह्याला माझा मिस झाला होता, त्यामुळे आता ह्या निमित्तानं मला देवीचं म्हणजे दर्शन करता आलं. आणि सगळ्यांचा आम्ही इकडे देवीला नमस्कार करून आता हे मंदिराच्या बरोबर समोर हे बघू शकता, इकडे सगळ्या नवीन खरेदी आहेत लोकांच्या, आणि सगळ्यांनी इकडे मंदिराच्या इथे परत पूजा केलेली आहे देवीची. तर असं मंदिर आहे. हे मी 1-2 व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे मंदिर कशा प्रकारे आहे. गणपतीचं मंदिर आहे, खूप मोठा एरिया आहे मंदिरासमोर, छान सगळं आता डेव्हलप झालेलं आहे, सुंदर असं मंदिरासमोर. तर चला इकडे पण परत गाडीची पूजा करत आहोत. तर इकडे मंदिराच्या इथे गल्ली आहे, तिथील पण सगळ्या ज्या महिला आहेत त्या आमच्या सगळ्या ओळखीच्या आहेत, त्यामुळे त्यांना पण तिकडे आम्ही बोलवलेले आहेत. आणि हे आमचे गावचे सुपुत्र शहीद प्रकाश पाटील, त्यांचं इकडं स्मारक आहे. तर इकडे हे सगळं स्वरानं शूट घेतलेलं आहे. सुंदर असा परिसर आहे, ह्या सगळ्या आमच्या वहिन्या वगैरे आहेत. तर चला गाडीची मस्तपैकी पूजा झाली छान अशी. आणि मस्त गल्लीमध्ये सगळी लोक अशी दारामध्ये वाऱ्याला बसली होती जेवण वगैरे करून. आणि मी स्वरा सांगत होते इकडे ही गल्ली आहे, प्रत्येक गल्लीला नावं आहेत. तर बऱ्याच दिवसांनी असं निवांतमध्ये गल्लीतून चालण्याचा योग आलेला आहे, नाहीतर काय चालण्याचा योग नसतोच, गाडीवरूनच बसून इकडे तिकडे जाणं होतं. तर मस्त मस्त सगळे असे छान निवांत लोक बसली होते वाऱ्याला जेवण करून. तर इकडे मी कॅमेरा ऑन ठेवला होता. आणि असा होता माझा पाडव्याचा दिवस. मस्त खूप धावपळीचा होता, सगळीकडेच मला अवेलेबल राहायचं होतं, त्यामुळे छान इकडे मस्त खूपच ह्या वर्षीचा पाडवा आमचा जोरातच होता. तर नेक्स्ट डे मी इकडे थांबलेले आहे माहेरामध्ये. आणखीन कारण अदू आणि हे पुण्यामध्येच होते आणि ते येणार होते शनिवारी, त्यामुळे इकडे आम्ही पण थांबलेलो आहोत. कारण स्वराची स्कूल होती शुक्रवारी, पण ती आम्ही मिस केली आणि ती अभ्यासाचं वगैरे घेऊन गेलीच होती गावाकडे. तर दुसरा दिवस आहे मस्त निवांतमध्ये, लेट उठलेलेच होते, मी जस्ट उठून बाहेर हॉलमध्ये बसले होते. तर इकडे आता पप्पांना थोडं दवाखान्यामध्ये घेऊन जायचं होतं, आणि हे मेनच कारण आहे गाडी घेण्याचं, की पप्पांना दवाखान्यामध्ये न्यावं लागतं आणि दरवेळेला दुसऱ्यांची गाडी वगैरे करून जावं लागतं. तर चला आता स्वतःची अशी गाडी झालेली आहे, केव्हाही पप्पांना दवाखान्यामध्ये नेता येईल. तर आता त्यानंतर पप्पांना दाखवून आल्यानंतर आम्ही दुपारीकडे आवरून छान आता चाललेलो आहोत आमच्या मामांच्या गावी. तर मस्तच सलग सुट्ट्या असल्यामुळे मला थोडंफार टेन्शन नव्हतं. पण शुक्रवारी स्वराची स्कूल मिस केली होती, पण चला असू दे म्हटलं. त्यानंतर आम्ही गावी चाललेलो आहोत. मामांचं गाव अगदी जवळ आहे आमच्या. त्यानंतर मम्मीच्या माहेरी श्री वटकेश्वर देवालय, इकडे महादेवाचं मंदिर आहे मोठं वडीक्षवालेमध्ये. तर इकडे आम्ही गाडी घेऊन गेलेलो आहोत. आमच्याकडे गाडी वगैरे काही आणल्यानंतर पहिल्यांदा देवालाच घेऊन जायचे असते, म्हणजे सगळीकडे जातो आम्ही. तर चला इकडे मम्मीच्या माहेरी पेढे ठेवायला आता वटकेश्वर मंदिरामध्ये गेलेलो आहोत. तर इथेही ह्या गावामध्ये मी 2 वर्षे राहिलेले आहे, त्यामुळं मलाही खूप छान वाटते इकडे गेल्यानंतर मामांच्या गावी. अगदी खूप छानच. चला इकडे मी आता महादेवाला वगैरे नमस्कार करून घेते. इकडे पेढे ठेवलेले आहेत. हे पण मंदिर खूप अगदी छोटं होतं, पण आता खूप छान असं मोठं मंदिर झालेलं आहे. आणि महाशिवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव असतो इकडे. आधी खूप माझं जाणं व्हायचं, मी दरवेळेला महाशिवरात्रीला इकडेच जायचे, कारण महाशिवरात्रीला इकडे यात्रा भरते. आणि लग्नाच्या आधीपासून लग्न झाल्यानंतर सुद्धा मी इकडे जात होते, पण आता माझं जाणं खूप कमी झालेलं आहे. तर इकडे चला मम्मी आपल्या माहेरच्या देवाला असा छान मनापासून नमस्कार करत आहे. आणखीन बघू शकतात महादेवाची पिंड आहे, जागृत देवस्थान आहे खूप छान. तर इकडेही नमस्कार केलो. त्यानंतर मामांच्या गावी गेले. आणि अगदी हा रविवारचा शूट आहे. त्यानंतर परत आम्ही गाडी घेऊन बाहेर पडलेलो आहोत. परत तोच रूट आहे, कारण आम्ही इकडे आता येत आहोत कोल्हापूरला. सगळी फॅमिली, पप्पा मम्मी स्नेहल वगैरे सगळी. हा आमचा कुलदैवत आहे कोल्हापूरचा रंकेश्वर रंकोबा. इकडे आता आम्ही गाडीला घेऊन आलेलो आहोत आणि पेढे देण्यासाठी आलेलो आहोत. पप्पा तर मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलेले आहेत गाडीतून. आता मुलग्याने गाडी घेतलेली आहे, म्हणजे त्यांना कुठेही जाण्यासाठी आता काही प्रॉब्लेम येणार नाही. ते निवांतमध्ये आता प्रवास करू शकतात, कारण 2 व्हीलरवरून त्यांना एवढ्या लांब न्यायचं म्हणजे शक्यच नव्हतं. त्यांना त्रास वगैरे होत असेल म्हणून आम्ही कुठं घेऊन जात नव्हतो त्यांना. पण आता 4 व्हीलरमधून निवांतमध्ये आम्ही आलेलो आहोत पप्पांना घेऊन इकडे रंकोबाच्या दर्शनासाठी. तर मम्मी पप्पा इकडे आपल्या कुलस्वामीची पूजा करत आहेत, तिकडे नमस्कार करत आहेत. तर खूपच छान.
अशी मोठं वाहन असेल तर सगळ्या फॅमिलीसाठी खूप त्याचा यूज होतो आणि अगदी तुमच्या घरात पेशंट वगैरे काही असेल, लहान मुलं असतील तर त्याचा पण खूप छान मोठ्या वाहनाचा उपयोग होतो. त्यामुळे आमच्या स्त्रीनं घेतलेली आहे छान अशी नवीन गाडी. तर सगळीच आम्ही हॅपी आहोत. इकडे कुलदैवताचं मीही नमस्कार केलेला, कारण मीही इकडे दसऱ्यामध्ये गेले होते. मी दरवेळेला जाते दसऱ्यामध्ये महालक्ष्मीला आणि रंकोबाला. मी ह्या देवाला विसरत नाही. मंदिर खूप जुनं आहे. तर चला, छान असं रविवारचा शूट आहे. अगदी गुरुवारपासून रविवारपर्यंतचा हा म्हणजे 2 व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. 2 व्लॉगमध्ये माझं काय काय रुटीन होतं. तर चला, छान असा ह्या एरियामध्ये आता कार्यक्रम होता देवाचा काहीतरी. मम्मी आणि स्नेहल इकडे देवाची पूजा करतो आणि ऊन पण खूप प्रखर होतं. भयानक उन्हाचा ताव वाढलेला आहे. त्यामुळे इकडे कार्यक्रम असल्यामुळे इकडे सगळ्यांना कंपल्सरी प्रसाद वगैरे होता. तर छान इकडे आम्ही प्रसाद देवाचा घेतला. त्यानंतर इकडे पप्पा गाडीमध्ये बसले. त्यांना एवढं चालणं होणार नाही, त्यामुळे ऊन पण खूप होतं. इकडे महालक्ष्मी मंदिरात गेलेले, बऱ्याच दिवसांनी गेले होते बघा. मी तिरुपतीवरून आल्यानंतर मी इकडे गेले होते. त्यानंतर आत्ता ह्यांच्या निमित्तानं मला जायला मिळालेलं आहे. पण अगदी सगळं मंदिर ओपन करून ठेवलेलं आहे. मंदिराचं सगळं बांधकाम चालू आहे. थोडंफार खोदकाम वगैरे असं काहीतरी चालू आहे. आणि मंदिर अगदी आम्ही जायच्या आधी 4 दिवस बंद होतं, पण रविवार म्हणलं तर मंदिर ओपन आहे. तर छान असं देवांचं दर्शन केलं आणि माझ्या आणि आदूची शेवटी फायनल इकडे रविवारी संध्याकाळी भेट झालेली आहे. बघू शकताय, अगदी मुलगीही आली आणि अर्धा तास मला चिटकून बसली होती आणि दोघी पण आम्ही खूप खूप रडलो. खूप एकमेकीला खूप मिस केलं होतं. माझं बाळ पण मला खूप मिस केलं तिनं तिकडे. तर चला, मस्त रडलो, एकमेकींना छान भेटलो आणि तयार झालो आणि त्यानंतर इकडे चाललेलो आहोत यात्रेला. माझी चुलत बहीण आहे, सख्खी चुलत बहीण. तिच्या गावी यात्रा होती आणि तिने अगदी 2 दिवस इन्व्हिटेशन देऊन ठेवलं होतं. त्यामुळे मी आणि आदू आता चाललेलो आहोत तिच्या गावी. तर छान अशी जत्रा होती आणि गाव खूप असं लांब होतं, अगदी कोल्हापूरपासून लांब होतं. तर इकडे हे पन्हाळा साईडला गाव होतं. गावामध्ये बघू शकता संध्याकाळचं कसं वातावरण असतं, सगळं शुकशुकाट होता. तर चला, इकडे जत्रा होती तिची. तर इकडे बघू शकता जेवणाचा मेनू, तांबडा पांढरा रस्सा, मटण होतं, चिकन होतं. तर असा छान रविवारी जत्रेच्या जेवणावरती ताव मारला आणि बॅक टू होम. तर चला, असा होता आमचा ह्या वर्षीचा पाडवा. एकदम जोरदार आणि डबल धमाका होता. तोही तुमच्याबरोबर सगळा शेअर करा. तर तुम्ही नवीन असाल तर आज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.